लॅब टेक्निशियन आहे, माझी स्वतःची लॅब आहे मेडिकल फील्डमध्ये. पण ॲक्च्युली माझं इथे येण्यामागचं कारण माझे मिस्टर आहेत, निलेश नरसुले, माझ्या बाजूलाच बसलेले आहेत ते. पण येण्यामागचं कारण काय आहे, 2017ला आमचा मूळ बिझनेस बिअर शॉपी, कोकणात बिअर शॉपी आमचं चालू आहे. पण प्रॉब्लेम काय झाला, 2017ला गव्हर्मेंटचा रूल आला, 500 मीटर हायवेच्या जे बिअर शॉपी आहेत किंवा तुमचे बार आहेत ते कंप्लीट स्टॉपच करायचे. त्या काळामध्ये आमची पण बिअर शॉपी 500 मीटरच्या आतच होती. मूळ बिझनेस आमचा बिअर शॉपी असल्यामुळे बिझनेस स्टॉप झाला, कंप्लीट स्टॉप. त्यावेळेला माझी लॅब नव्हती, मी हाऊसवाईफच होती, मुलगा छोटा होता. बिअर शॉपी स्टॉप झाली, आमचं इन्कम सोर्सच बंद झाला, पूर्ण इन्कम सोर्स बंद झाला. त्यामुळं मिस्टरांनी काय केलं, आता बिअर शॉपी स्टॉप आहे म्हटल्यानंतर आता शांत बसून उपयोग नाही, ते शांत बसणाऱ्यातले नाहीच आहेत. सतत प्रयत्न करेल, मी टेन्शनमध्ये, आता शॉपी बंद झाली, आपलं इन्कम सोर्स बंद झाला. पण मिस्टर नाही, मी काहीतरी पुढे काहीतरी करणार. असे आमचे 5 बिझनेस त्याच्यानंतर चालू झाले. पहिला बिझनेस आम्ही ट्रॅव्हल्स घेतली, सावंतवाडी कोल्हापूर. आपला ट्रॅव्हल्स घेतल्यानंतर ती सावंतवाडी कोल्हापूर आम्ही अपडाऊन रूट रोज ठेवला. पण मेन आणखी तिथे आम्हाला प्रॉब्लेम आला की गोवा हायवे टू मुंबई हायवे चालू झाला तिथे. त्यावेळेला काम चालू झालं नुकतंच 2017ला, आणि तिथे पण आमच्या ट्रॅव्हल्समध्ये मग लॉस गेला, कारण आम्ही घेतलेली लोनवरती. तिचं EMI भरायला, तुमचा रोडच चांगला नाही आहे, तिथे सगळे रोड बांधकाम चालू होतं, रोडचं कन्स्ट्रक्शन चालू होतं. ट्रॅव्हल्सला मेंटेनन्स भरायला मग आम्हाला परत पैसे काढावे लागले. त्यामुळं परत थोड्या दिवसांनी आम्ही ट्रॅव्हल्स पण बंद केली. का, त्या ट्रॅव्हल्सचं EMI भरायला, परत मेंटेनन्सला तेवढा प्रॉफिट निघेना झाला आहे. हा दुसरा बिझनेस केला मिस्टरांनी, मी घरातच बसून, परत टेन्शन. आता तिसरा बिझनेस काय करायचा, परत आमचे हॉटेल्स चालू केले आम्ही. हॉटेल अगोदर आम्ही गॅरेज चालू केलं 2019ला, ऑटोमोबाईल गॅरेज 2 व्हीलरचं. ते 50,000पासून आम्ही स्टार्ट केलं. 50,000च्या ते पण घेऊन आम्ही क्रेडिटवर माल घेऊन, कॅश पण नव्हते आमच्याकडे 50,000. त्यामुळे ते आता तो बिझनेस आम्ही 1.5 कोटीपर्यंत केला. 50,000पासून क्रेडिटवर घेऊन 1.5 कोटीपर्यंत आमचा गॅरेजचा बिझनेस चालू केला. त्याच्या गॅरेजच्या जोरावर आम्ही हॉटेल पण चालू केले. चिवला बीचला मँगो हॉटेल आहे, आपल्या नारायण राणेंच्या बंगल्याच्या बाजूला, रॉक गार्डनच्या बाजूला, तिथे आमचं मँगो हॉटेल, आमचं किचन चालू होतं. ते डिपेंड ऑन कामगारांवरती. एक 7-8 कामगार होते, तिथे पण आमचं प्रॉफिट चालू झालं, आम्हाला हातात पैसा येत होता. पण ऐनवेळी ज्यावेळेला तुमचा मे एंड येतो, ज्यावेळेला सगळे पब्लिक कोकणात फिरायला येतात, त्यावेळेला आमचं हॉटेल भरपूर चाललं. म्हणजे असं चाललं की कामगार कुक म्हणाला, मॅडम सर मी सोडून जातो काम, का मला काम झेपत नाही आहे, एवढे लोक येत आहेत. मग आता मेन कुकच सोडून गेले तर आम्ही काय करायचं, भांडी घासत आम्ही बसलो. माझे मिस्टरांनी काय टेबल पुसले आणि मी चपात्या भाजल्या. का, मुलं कामाला नाही आहेत, वेटर पळून गेले, कुक पळून गेले. पण हा डिपेंड दुसऱ्यांवरतीच धंदा चालू झाला. माझा मुलगा 10वीला, तर त्याला मी कॅशियर म्हणून बसवलं. आता त्यावेळेला आम्ही तिघांनी, मॅनपॉवर कमी पडली घरातली. पण हा सुद्धा धंदा कसा झाला, दुसऱ्यांवर डिपेंड झाला. तिथे पण मग हळूहळू लॉस होत गेलो. मग मिस्टर काय म्हणाले, आता हा पण धंदा बंद करूया, मी घरीच बसतो. मग मी माझी लॅब चालू केली. माझी लॅब चांगली चालू आहे. पण आता मिस्टर काय म्हटले, मी घरी बसतो, आता आपल्याला पर्यायच नाही. घरी बसून त्यांनी थोडंफार मार्केटिंगचा अभ्यास केला, हा झालं. पण एक अशी लेवल आली की कुठेतरी त्यांना लॉस व्हायला लागला. पण त्यांचे प्रयत्न चालू होते, ते गप्प बसणाऱ्यातले नाहीत. पण मार्केटमध्ये असं त्यांनी थोडं प्रॉफिट काढलं. पण कुठेतरी एक पर्टिक्युलर अभ्यास झाला पाहिजे. ह्या हेतूने काय केलं, त्यांना म्हणाले की नाही, मला कोणतरी एक गायडन्स पाहिजे. तुमचे व्हिडिओज त्यांना मिळाले. आणि बाय चान्स असे भरपूर जणांना फोन केला आम्ही की तुमचा कोर्स अटेंड करणार आहे, पण कन्फर्मेशन होत नव्हतं. पण लास्टला तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर मिस्टरांना असं वाटलं की नाही, हा माझा टर्निंग पॉईंट आहे, मी फुल टाईम ट्रेडिंग करणार, बाकीचे सगळे बिझनेस स्टॉप, फुल टाईम ट्रेडर बनणार. हा एकच, आता घरी बसणार मी, तू काही करायचं ते कर, मी घरी बसणार, पण फुल टाईम ट्रेडिंग करणार. पण त्याला मी घाबरायचे, 50,000 भरून आता आपण तिथे जाणार, परत आपण शिकलो नाही तर. मग म्हणाले, म्हणून तर तुला घेऊन चाललो आहे, कारण त्यांना माहीत आहे की हा आपण करणारच आहे. पण मला का घेऊन, माझा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी त्यांनी आता माझं स्वतःबरोबर त्यांना मला घेऊन आलेले आहेत. मी माझी लॅब तिकडे चालू आहे. पण कसं ह्यांच्यासाठी मी त्याले, कारण
मी घाबरते म्हणून मला घेऊन आले, हे घाबरत नाहीत, कारण त्यांना फुल कॉन्फिडन्स आहे. तुमचे व्हिडिओ बघूनच त्यांना एवढा कॉन्फिडन्स आला की मी आता निवांत घरी बसून फुल टाईम ट्रेडिंग हा एकच माइंडमध्ये. आणि करोड आता जे म्हणताय ना आपण, करोडोने लॉस पण झालेलं आहे, आता करोडोने आम्ही मिळवणार पण. आणि हे फक्त आणि फक्त भूमकर सरांमुळे होतं आहे. आणि थँक्यू सर, थँक्यू सो मच. आणि तुमचं जे एक वाक्य होतं, 13 लोन, क्रेडिट कार्ड लोन, हे सेम आमच्या पण बाबतीत सुरुवातीला होतं. आमचे 15 लोन आहेत. आता हळूहळू ते कमी कमी करत. आणि ते आम्हाला तुम्ही आणखी एक वाक्य तुमचं मला काय आवडलं, मला माझ्यासारखी माणसं तयार करायची आहेत. हे निस्वार्थपणा जाणवलं ना. नाहीतर मी पैसे कमवतोय त्याने नाही कमवलं पाहिजे अशी टेंडन्सी आहे. पण तुमचं कसं आहे, नाही मला माझ्यासारखी माणसं तयार करायचे आहेत, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ह्या 4 दिवसाच्या कोर्समध्ये मला हे सगळ्यात जास्त आवडलेलं वाक्य तुमचं हे आहे, मला माझ्यासारखी माणसं तयार करायची आहेत. आणि 5 पैसाही तुम्ही घालवायचा नाही आहे, सतत आपलाच राहायचं. थँक्यू सर, थँक्यू सो मच.